Welcome everybody. Hello, hello. Quality improvement in math education project. Name of the master trainer Chandrakant Vasantrao Gavane. Registration number B014. Name of school Mahatma Jyotiba Phule Vidyalay Pinjar, District Akola. Name of the topic is arithmetic progression. इंट्रोडक्शनमध्ये पाहू आपण गणिताचा संबंध रोजच्या जीवनात आपोआप नेहमीच येतो. म्हणून म्हणतात गणित हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. ज्याला गणितात रुची त्याला इतर विषय जास्त अवघड जात नाहीत. त्यांचे लॉजिक चांगले असते. रोजच्या धकाधकीच्या जीवनात कळत नकळत सभोवतालच्या निसर्गातील घडामोडी बदलांचा तर्कसंगत विचार केल्यास निसर्गसुद्धा गणिताचा ताळमेळ जपतो हे आपल्या केवळ निरीक्षणावरून दिसून येईल. तर ह्याची माहिती सांगत असताना त्याचे 3 स्टेज पडतात: ऑब्झर्व अँड एक्सप्लोर, डिफाईन अँड प्रूव्ह, अप्लाय अँड इव्हॅल्युएट. तर त्यापैकी आपण ऑब्झर्व अँड एक्सप्लोरमध्ये ह्या 8 आकृत्या आहेत. या 8 आकृत्यांचं निरीक्षण करणार आहोत. तर पहिल्या आकृतीमध्ये कॉईन्स दाखवलेले आहेत. पहिल्या रांगेमध्ये 2 कॉईन आहेत. नंतर ते कॉईनची संख्या 3 वाढत आहे. जी वाढ होत आहे ते लाल रंगानं दाखवण्यात आलेली आहे. आकृती क्रमांक 2मध्ये स्क्वेअर दाखवलेले आहेत. पहिल्यांदा 3 स्क्वेअर दाखवले, नंतर त्यामध्ये वाढ झाली 2, आणखी समोर वाढ झाली 2, असे 3, 5, 7 अशा प्रकारचे स्क्वेअर दाखवलेले आहेत. आकृती क्रमांक 3मध्ये रोपट्याची वाढ कशी होते, क्रमाक्रमान होते, तर ते सांगितलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला पाहायचं आहे, ते निरीक्षण करायचं आहे. सनफ्लॉवरमध्ये ते फुलांची रचना ही सुद्धा विशिष्ट क्रमागत पद्धतीने केलेली असते. ही जी संख्या आहे, इथं पहिलं पद आहे 3, नंतर ते 3 अधिक 4 म्हणजे 7 झालं आहे. आणखी त्यामध्ये 4 टाकले तेव्हा 11 झाले. आणखी त्यामध्ये 4 टाकले तेव्हा झाले 15. अशा प्रकारची ही सुद्धा 3, 7, 11, 15 ही सुद्धा संख्याची मालिका, विशिष्ट प्रकारची मालिका आहे. त्यामध्ये विशिष्ट क्रम आहे ते दिसून येते. हे जे क्रम आहेत, हे जे क्यूब विशिष्ट क्रमागत पद्धतीने मांडणी केलेली आहे. वरते 1, नंतर 2, नंतर 3, नंतर 4 असे 1-1 ती संख्या वाढत आहे. सुरुवातीला 1 होते, नंतर 1-1 वाढत त्यांनी असं आकृती तयार केलेली आहे. आकृती क्रमांक 7मध्ये स्प्रिंग. हा स्प्रिंग पहिल्यांदा लहान होता, अर्धगोल. त्याच्या अर्धगोलाचा रेडियस वाढवली, आणखी वाढवली असं सातत्यक्रमाने वाढवणं सुरूच आहे. याचं तुम्हाला निरीक्षण करायचं आहे. हे आहे आलेख. यामध्ये हिरवा आणि पांढरा पार्ट आहे. हिरव्या पार्टची रचना कशी आहे, त्याचे उभे स्तंभाची उंची थोडी 1-1 सेंटीमीटरनं कमी होत आहे. त्याचप्रमाणे पांढरे जे स्तंभ आहेत त्यांची उंची 1-1 सेंटीमीटरनं वाढत आहे, 1-1 युनिटनं वाढत आहे. असं आपल्याला याचं निरीक्षण करायचं आहे. ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्यासमोर आकृती आहे मंदिराची. हे जे मंदिर आहे त्याचं वरचा घुमट पहा तुम्ही, आणि त्यामध्ये त्याचा आकार वरतून खाली असं वाढत चालला असं आपल्या लक्षात येईल. या आकृती क्रमांकमध्ये पहिल्या रांगेत एकच बदक आहे, नंतर 2, नंतर 3, नंतर 4 असे ते संख्या वाढत आहे. अशा प्रकारच्या जर संख्या कितीने वाढत आहे, 20व्या रांगेत किती बदक असतील आणि 20 रांगा होईपर्यंत आतापर्यंत किती बदकांचा वापर करण्यात आला असेल यावरून आपल्याला लक्षात येऊ शकते. तर यामध्ये आता आपल्याला पाहायचा एक व्हिडिओ पाहायचा आहे. ऑब्झर्व अँड एक्सप्लोर अंतर्गतच एक व्हिडिओ. हा व्हिडिओ पहा. या व्हिडिओमध्ये काय लक्षात येते पाहून घ्या. संख्येची मालिका कशी वाढत आहे याचं लक्षात घ्या, निरीक्षण करा. यावरचे काही प्रश्न आपल्याला विचारता येतील त्यावर.
विशिष्ट क्रमानं त्या आकृती वाढत आहे, पुढे पुढे जात आहे, विशिष्ट प्रकारे वाढ होत आहे. सूर्यफुलाची रचना निसर्गतः विशिष्ट क्रमिकेमध्ये असते, लक्षात येईल. आता आपण जे व्हिडिओ पाहिला त्यामध्ये तुम्हाला संख्येमध्ये विशिष्ट पद्धतीने वाढ होताना दिसली का? वाढण्याचा क्रम शेवटपर्यंत सारखाच होता का? सूर्यफूलमध्ये सुद्धा फुलांची रचना विशिष्ट अननसाची रचना जी असते ते विशिष्ट प्रकारे वाढत होती का? सूर्यफुलाची रचना पाण्याच्या लाटा त्यामध्ये असतात, काही काही विशिष्ट क्रमांक पद्धतीने वाढ होत असते. त्यामध्ये शंख दाखवला होता, शंखाची रचनासुद्धा विशिष्ट पद्धतीने वाढत होती, हे आपलं लक्षात येईल. ॲक्टिव्हिटी 3. यामध्ये त्रिकोण, चौकोन, पंचकोन, षटकोन असं आकृत्या दाखवलेल्या आहेत. याच्यात आकृत्याचे जे आंतरकोनाच्या मापाची बेरीज पहिल्यांदा आहे 180, नंतर 360, नंतर 540, नंतर 720. ही जी मालिका आहे 180, 360, 540, 720 ही जसजशी आकृतीची एक एक बाजू वाढत आहे तसं त्यामध्ये 180नं कोणाचं माप वाढत आहे असं आपल्या लक्षात येते. म्हणजेच की ही कोणाच्या मापाची जी मालिका आहे ही सुद्धा क्रमिका आहे आणि ही क्रमिका विशिष्ट पद्धतीने वाढत आहे. यानंतर आपण पाहू आलेखचित्र. आलेखचित्रामध्ये कॉन्सेंट्रिक सर्कल दाखवले, एककेंद्री वर्तुळ दाखवले आहेत. एककेंद्री वर्तुळामध्ये जर समजा याचे सुरुवातीचं वर्तुळ हे 1 सेंटीमीटरचं असलं लहान वर्तुळ आणि नंतरचं 1 सेंटीमीटर, त्या वर्तुळाचं रेडियस 1 सेंटीमीटरपासून 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर असे आपण करत गेलो तर या वर्तुळांच्या रेडियसच्या मापाची मालिका, व्यासाच्या मापाची मालिका, परिघाच्या मापाची मालिका आणि क्षेत्रफळाच्या मापांची मालिका तयार होईल. पण त्यापैकी फक्त वर्तुळाची त्रिज्येची मापाची मालिका, व्यासाच्या मापाची मालिका आणि परिघाच्या मापाची मालिका ही फक्त अंकगणिती श्रेणी होईल. पण क्षेत्रफळाच्या मापाची मालिका अंकगणिती श्रेणी होणार नाही. याचं कारण काय आहे हे तुम्हाला शोधायचं आहे. यानंतर आपण एक व्हिडिओ पाहू. 4 and so on. This is an arithmetic progression. Because I told you arithmetic progression is a very simple pattern where we keep on adding the same number again and again and again. Now, same 1, 2, 3, 4 itself can be visualized in so many ways. Let me make it a bit more interesting. So, using squares. If you are using squares, how can you visualize 1, 2, 3, 4? There are many ways. Let me show you one basic thing here. So, 1, 1, 2, 1, 2, 3, 1, 2, 3, 4. Now, if we are using circles or let's say semicircles to visualize 1, 2, 3, 4, and this is just to make you think here. There's nothing for you to write down in the exams over here, just to make you think. And so let's start using semicircles. Just take a line. If I take a semicircle with diameter 1, that's like this. Name 1, 2, 3, 4 itself can be visualized in so many ways. Let me make it a bit more interesting.
So using squares, if you are using squares, how can you visualize 1, 2, 3, 4? There are many ways. Let me show you one basic thing here. So 1, 1, 2, 1, 2, 3, 1, 2, 3, 4. Now, if you are using circles or let's say semicircles to visualize 1, 2, 3, 4, and this is just to make you think. Here, there's nothing for you to write down in exams over here. Just to make you think, and so let's start using semicircles. Just take a line. If I take a semicircle with diameter 1, that's like this. Then continue with a semicircle with diameter 2, then with 3, then with 4. It's looking good, right? This is like a spiral where each consecutive the first semicircle with diameter 1, next with 2, next with 3. So this is one more visualization for 1, 2, 3, 4 and so on. Now if you think about what you can see around us, you can connect. This is how a snail will look like, almost. Now instead of using, so we use squares, we use circles or semicircles to visualize 1, 2, something as easy as 1, 2, 3, 4 itself. And this is how you should start thinking whenever you see, when you look at number patterns. Any number pattern can actually be visualized. Something in basic diagrams, some of them in bit more interesting diagrams. If you take points to visualize, use points and visualize 1, 2, 3, 4, it can be made to look like this: 1, 1, 2, 1, 2, 3, 1, 2, 3, 4. So that's one easy way to visualize 1, 1, 2, 1, 2, 3, 1, 2, 3, 4, like that. Now, so here we just discussed about an arithmetic progression where we were adding 1 to the previous number to the next number, and again 1. So 1 is the number which I added again and again and again to get this particular progression. Now, if I am adding 2 again and again and again, so let's write that now. 1, 3, 5, 7. If I write this down, we call them odd numbers. But how are we getting the numbers here? By adding 2 here, I got 3. Again 2, I got 5. Again 2, I got 7, like that. So 1, 3, 5, 7. If you want to visualize, let's look at the last diagram itself, where we used points. If I bring that up here, and just join all the outer points here, you'll get a triangle. And join all the points like this, and just count the number of triangles in each line. What you will see is 1. याच्या काउंटिंग मध्ये Next एक line you will see त्रिकोण, 3 triangles. 3 त्रिकोण, Next line you will see 5 triangles. 5 त्रिकोण, Next you will see 7 आणि 7 triangles and so on. So त्रिकोणाच्या we just संख्येवरून visualize 1, 3, अंकगणित 5, तयार 7. होते. If I am using लक्षात येईल squares to त्यामध्ये visualize विशिष्ट 1, 3, 5, प्रकारे वाढ 7. होत आहे So आणि this ती वाढ 1, सामान्य 3, आहे. 5, 1, 7. 3, 5, 6 यामध्ये Let's try visualizing using squares. Again, it's interesting. So take a square, unit square. So that's 1. एक Now, स्क्वेअर नंतर bring that आणखी here. Add एक 1 on स्क्वेअर top, इथं ऍड करतात. 1 to the side. That's 1, 2, 3. Now, the same 3 you bring it here. I need to add 2 on top of this because we are आणखी एक adding 2 square add in करतात. every step. So 1 on top and 1 to the right. So that's 1, 3, 5. So again, now just to make it a bit more interesting, now the same 1, 3, 5, if I start adding terms here, 1 plus 3 equal to 4, 1 plus 3 plus 5 equal to 9. So we are getting square numbers. So you should think about, why are we getting square numbers here? Why are we getting square numbers while adding odd numbers? That again it can be visualized, and it's very simple and interesting. So we have first take 1 and then take 3, just rotate and keep it on top. So you'll get a 2 by 2 square here. Now to the 2 by 2 square, if this 5 here, if I just rotate by 90 degrees and keep it on top, that will become a 3 by 3 square, as you can see now. So that's 1 plus 3 plus 5 equal to 9. Almost like the 1 bricks for game, 9 Tetris we game, get which you here. must have played before. Square numbers. Now, just to make you think a little that are further, sequence, let's, but not let's repeat. look at the number pattern. You start with 1 and keep on adding. एका चौरसाची संख्या कितीने वाढत आहे? 2 सेंटीमीटर वाढत आहे. अर्धवर्तुळाचा व्यास कितीने वाढत आहे? बिंदूंची संख्या कितीने वाढत आहे?
त्रिकोणाची गणना केली का कितीने वाढत आहे? 1, 3, 5, 7 इथं 2ने वाढत आहे. चौरसाची रचनामधील चौरस कितीने वाढत आहे? 2ने वाढत आहे. चौरसाची बेरीज करता येईल का? होय. अशा प्रकारचे उत्तर आपल्याला द्यायचे आहे ऑब्झर्वेशन. आता पाहायचे ॲक्टिव्हिटी. आयडेंटिफाय अमंग व्हिच आर सिक्वेन्सेस. यापैकी कोणते सिक्वेन्स आहेत, कोणते नाहीत हे विद्यार्थी ओळखतील. त्यांचा क्रम सांगतील, कोणते नसतील, कोणते असतील, आहेत तर का आहेत, नाही तर का नाहीत. फाइंड द फॉलोइंग series are in AP or not. If yes, then find T1 and value of D. तर त्या अर्थमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे अंकगणित सिरीज असतील तर त्याच्या पहिले पद आणि साधारण फरक आपल्याला काढायचा आहे. यापैकी मी जे हायलाईट केले आहेत 2 लाल उदाहरणं हे अंकगणित सीडीमध्ये मोडत नाहीत, याचा विचार तुम्हाला करायचा आहे. आता नंतरचा पार्ट आहे डिफाईन अँड प्रूव्ह. डिफाईन अँड प्रूव्ह यामध्ये व्याख्या सांगितलेली आहे. ही जी आता याच्यामध्ये सांगितलेलं आहे क्रमिका ही एक ठराविक नियमानुसार व ठराविक क्रमाने मांडणी केलेल्या संख्यांचा संच असते. त्याचे पहिले पद T1, नंतर T2, T3 अप टू Tn म्हणजे सामान्य पद दाखवतात Tnने. अशा प्रकारचे विशिष्ट क्रम त्यामध्ये असतो. त्या क्रमिकेच्या पदांची बेरीज जर करतो म्हटलं तर पहिल्या पदाची बेरीज म्हणजे T1 म्हणजेच S1 होईल. पहिल्या 2 पदाची बेरीज म्हणजे T1 अधिक T2 बरोबर S2 होईल. पहिल्या 3 पदाची बेरीज बरोबर T1 अधिक T2 अधिक T3 बरोबर S3 होईल. अशा प्रकारे संपूर्ण पदाची बेरीज जर करतो म्हटलं तर T1 अधिक T2 अधिक T3 अप टू Tn इज इक्वल टू Sn होईल. आणि याच्यावरूनच सूत्र निघालेलं आहे Tn इज इक्वल टू Sn मायनस Sn मायनस 1. या Snच्या किमतीवरून आपण कोणते ही जी क्रमिका असते त्या याचं कोणतंही पद काढू शकतो. यांची किंमत माहीत असेल, Snची किंमत माहीत असेल. त्यानंतर आहे अशी क्रमिका आहे की ज्यामध्ये पहिले पद कायम असते आणि 2 जवळच्या पदातील फरक म्हणजे क्रमांक पदातील संबंध जो फरक आहे तो सारखाच असतो. तर त्या श्रेणीचे प्रकार पडतात 3: अंकगणितीय श्रेणी, भूमितीय श्रेणी आणि समाधी श्रेणी. तर अंकगणितीय श्रेणीची व्याख्या अशी आहे, अंकगणितीय श्रेणी ही अशी क्रमिका आहे की जिच्या पहिल्या पदाव्यतिरिक्त कोणतेही पद आपण आधीच्या पदात एक निश्चित संख्या मिळवून शोधू शकतो. या निश्चित संख्येला त्या अंकगणितीय श्रेणीचा साधारण फरक असे म्हणतात. म्हणजे थोडक्यात D इज इक्वल टू Tn मायनस Tn मायनस 1. आणि त्याचं अंकगणितीय श्रेणीचे सामान्य पद काढण्याचे सूत्र आहे Tn इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 ऑफ D. येथे A हे अंकगणितीय श्रेणीचे पहिले पद आहे, D हे साधारण फरकाचं काम करते. सम ऑफ द n टर्म हे कसं सूत्र तयार झालं याची सिद्धता इथं सांगितलेली आहे. S1 बरोबर T1, S2 बरोबर T1 अधिक T2, S3 बरोबर T1 अधिक T2 अधिक T3. अशा प्रकारे Sn बरोबर या सगळ्यांची बेरीज केल्यावर याचे फक्त ऑब्झर्वेशन जर केलं तर ते लक्षात येते S1 म्हणजेच T1 आणि S2 मायनस S1 म्हणजे T2, S3 मायनस S2 म्हणजे T3. अशा प्रकारे Sn मायनस Sn मायनस 1 इज इक्वल टू Tn. देअरफॉर Tn इज इक्वल टू Sn मायनस Sn मायनस 1 हे सूत्र तयार झालं आणि त्या Snच्या किमतीवरून Tnचा आपण किंमत काढू शकतो. डिफाईन अँड प्रूव्हमध्ये आपण पाहणार आहोत अंकगणित श्रेणीचे जे पदं असतात. पहिलं पद म्हणजे A, दुसरं पद म्हणजे A अधिक D, नंतर A अधिक 2D अधिक 3D अधिक 4D असं शेवटचं nth टर्म बरोबर A प्लस n मायनस 1D. अशा प्रकारचे हे अंकगणित श्रेणी आपण मांडल्यानंतर त्यांच्या संपूर्ण पदाची जर बेरीज करतो म्हटलं तर ते होईल Sn बरोबर A अधिक D अप टू डॅश डॅश A प्लस n मायनस 1D. हीच Snची बेरीज जर आपण उलट क्रमाने मांडली तर Sn बरोबर A प्लस n मायनस 1D अप टू डॅश डॅश A प्लस D अप टू डॅश डॅश
प्लस ए या दोन इक्वेशनची बेरीज जर एकत्र वेळेस केली आपण तर एस एनचं सूत्र तयार होईल. एस एन इज इक्वल टू n/2 2a प्लस n-1d. हे सूत्र आपण जर थोडंसं विस्तार स्वरूपात लिहिलं तर एस एन इज इक्वल टू n/2 a प्लस tn असे लिहिता येते. हे सूत्र एस एन इज इक्वल टू n/2 a प्लस l. येथे ए म्हणजे पहिले पद आहे, tn हे म्हणजेच अंकगणिती श्रेणीचे सामान्य पद आहे, l हे काय तर लास्ट पद आहे. तसेच अंकगणिती श्रेणीचे 3 क्रमांकात पदे, 4 क्रमांकात पदे, 5 क्रमांकात पदे सुद्धा आपल्याला माहीत करून घ्यायचे आहेत. या चार्टवर ते सांगितले. हे बेरीज काढण्याचं सूत्र जेव्हा तयार झालं त्यामध्ये असं आपण विचार करू शकतो की हे जे हिरवे स्तंभ होते हे कमी होत गेले, पांढरे स्तंभ हे वाढत गेले, कमी होत गेले आणि वाढत गेले. स्तंभ जर विशिष्ट पद्धतीने जोडले तर त्याच्यापेक्षा एक स्क्वेअर तयार होते. ते स्तंभाची संख्या 2 वेळा हिशोबात घेण्यात आली. म्हणून इथं एस एनची बेरीज उलट आणि सुलट केली तेव्हा एस एनचं सूत्राची सिद्धता तयार झाली. यामध्ये आपण एक करून पाहू. कृती करायची आहे आपल्याला. 1 ते 100 पर्यंतच्या संख्येची बेरीज केली. 1 + 2 + 3 + 4 + 5 up to -100. तेच बेरीज मी उलट क्रमाने लिहिली. एस इज इक्वल टू 100 + 99 + 98 + 97 + 96 + 2 +1. म्हणून 2s इज इक्वल टू 101 + 101 + 101 + 101 ते होईल 100 वेळा. 2s इज इक्वल टू 100 × 100. s इज इक्वल टू 100 × 100/2. s इज इक्वल टू 100 × 50. s इज इक्वल टू 50-50. असं आपण 100च्या वेळेस उत्तर आलं 50-50 तर 10च्या वेळेस 55 येईल, 1000च्या वेळेस 500 येईल, 10,000च्या वेळेस 5,000 येईल. अशा प्रकारे ते इथे तो चार्टमध्ये आपण दाखवलेला आहे. अशी अंकगणिती श्रेणी विशिष्ट क्रमाने वाढत असते. ही आकृती ती इथं आणून दाखवलेली. डबल कॉईन्सची रचना इथं करून दाखवलेली आहे. 2 कॉईन, 5 कॉईन, 7 कॉईन, 2, 5, 3 वाढल्या 2 कॉईन, 3 वाढले 5, 5 नंतर 3 वाढले 8, 8 नंतर 3 वाढले 11, 11 नंतर 3 वाढले 14. अशा प्रकारे कॉईनची रचना आहे. यासाठी हे याच्यापुढे किती कॉईन्स येतील हे जर काढायचं असेल तर त्यासाठी पाहिजे आपला tn. तर tnचं सूत्र आहे a + n-1d. जर मी तर पहिलं पद समजा t1 लिहिलं तर ते आपण a + 0d, कारण की त्यामध्ये काही फरक नसते अगोदरच्या पदात. t2च्या वेळेस a + n-1d, t3च्या वेळेस a + 2d असं करत गेलो तर tn इज इक्वल टू a + n-1d असं तयार होईल. म्हणजे पहिलं पद हे कायमच असते, हे असं लक्षात ठेवायचं आहे. t1 म्हणजेच a म्हणजेच पहिलं पद, त्यालाच आपण s1 म्हणतो कधी. तर हे जे साधारण फरक आणि कितवं पद पाहिजे हे जर माहीत असेल तर आपण कोणत्याही अंकगणिती श्रेणीचे कितवेही पद काढू शकतो. आता आहे लास्ट पार्ट आहे, थर्ड पार्ट, अप्लाय अँड इव्हॅल्युएट. गिव्ह एनी 3 एक्झाम्पल्स ऑफ AP इन नेचर. काउंटर एक्झाम्पल दिला आम्ही अननसाचं जे कवरिंग आहे हे AP असते. आपल्याला 3 उदाहरणं आणखी शोधायचे आहेत. अजून ॲक्टिव्हिटी आहे, फाइंड आउट कॉमन डिफरन्स D अँड फाइंड ए अँड फ्रॉम इट शो दॅट which list of the numbers are in AP, and if they are in AP mark yes, if not then mark no. उदाहरण नंबर 1 मध्ये आहे 0.5, 2, 3.5, 5 ही अंकगणिती श्रेणी आहे का, तर त्यांनी मार्किंग केलेलं आहे यस आहे म्हणून. 1, 3, 6, 10 ही अंकगणिती श्रेणी आहे का, ती अंकगणिती श्रेणी नाही, कारण की त्यामध्ये साधारण फरक D हा समान नाही म्हणून हे नाही. 22, 26, 28, आता 28 नंतर 30 पाहिजे होतं, म्हणजे 2चा फरक का मिळाला असता, हे नाही आहे. 4, 3, 2, 1 ही आहे, कमी होत आहे. कमी होऊ दे किंवा वाढू दे किंवा स्थिर राहू दे, पण त्यामध्ये लगतच्या पदामधील फरक हा समान असला पाहिजे, हे आपल्याला पाहायचं आहे. ॲक्टिव्हिटी क्रमांक, यामध्ये ॲक्टिव्हिटीमध्ये असं पाहायचं आहे की फाइंड आउट द फर्स्ट 4 टर्म्स ऑफ द सिक्वेन्स which nth टर्म इज 4n + 1. म्हणजे nth टर्म दिली असताना
आपल्याला 4 टर्म काढायचे आहेत. यासाठी सोपी कृती आहे. n बरोबर 1 ठेवा, n बरोबर 2 ठेवा, n बरोबर 3 ठेवा, n बरोबर 4 ठेवा. असं ठेवल्यावर ज्या काही किमती येतील त्या किमती म्हणजे त्याचे पहिलं पद, दुसरं पद असं ते असणार आहे. फाइंड द फर्स्ट 3 टर्म्स ऑफ द सिक्वेन्स हुज n टर्म इज 1/n² + 1. यामध्ये सुद्धा n ची किंमत 1, 2, 3 असं ठेवल्यावर ज्या किमती येतील त्या किमती म्हणजे त्याच्या टर्म्स असतील. फाइंड द फर्स्ट टर्म ऑफ द सिक्वेन्स इफ Sn इज गिवन. Sn दिलं असता किमती काढणे. त्यासाठी आपल्याला एक चार्ट पूर्ण करायचा आहे. हा Snच्या किमती S1, S2, S3, T1, T2, T3च्या किमती काढायच्या आहे. तर उदाहरण नंबर 1 मध्ये आहे n वर्ग कंसात n अधिक 1. त्यामध्ये n ची किंमत 1 ठेवून S1 ची किंमत काढायची आहे, S2 ची काढायची आहे, n ची किंमत 2 ठेवून, n ची किंमत 3 ठेवून S3 ची काढायची आहे. आणि त्या किमतीच्या आधारे वरील सूत्रानुसार Tnचं जे सूत्र आहे वर दिलं आहे ब्लॉकमध्ये त्याचा वापर करून T1, T2, T3चे काढून हे उदाहरण सोडवायचे आपल्याला. आर दीज सिक्वेन्सेस इन AP. कोणते सिक्वेन्स हे AP मध्ये आहे का? तर नाही, ही सिक्वेन्स AP मध्ये नाही. कारण की याच्या पहिली टर्म 2, 10, 24, 1, 8, 27, 1, 4, 9 यामध्ये विशिष्ट क्रम तयार झालेला नाही आणि साधारण फरक समान नाही म्हणून त्या नाही आहे. ॲक्टिव्हिटी. इफ इन AP फर्स्ट टर्म A कॉमन डिफरन्स D इज गिवन, फाइंड आउट फर्स्ट 5 टर्म्स. A आणि Dच्या किमती दिल्या असता आपल्याला त्या अंकगणिती श्रेणीच्या 5 पदं काढायचे आहे, 5 टर्म्स काढायचे आहेत. तर ह्या चार्ट आपल्याला पूर्ण करायचा आहे ॲक्टिव्हिटीच्या सहाय्याने. ॲक्टिव्हिटीसाठी होमवर्क आहे. ॲक्टिव्हिटी. fill the chart by using general term formula of AP. Here values of A, N and D are given. आता A, N आणि D याच्या किमती दिल्या असतात. Tnच्या किमती तुम्हाला काढायच्या आहेत. A ची किंमत 2, N ची किंमत 7, D ची किंमत 5. हे जर या किमती Tnच्या सूत्रामध्ये जर ठेवले तर Tn बरोबर 32 येईल. अशा प्रकारचे 6च्या 6 उदाहरणं आपल्याला सोडवायचे आहेत. आता पाहायचं आहे अप्लाय आणि इव्हॅल्युएटमध्येच योग्य सूत्राचा वापर कसा करतात. पहिलं पद A साधारण फरक D अंकगणिती श्रेणी आपल्याला माहीत आहे. A + D, A+2D, A+3D, A+4D. श्रेणीचे सामान्य पद आपल्याला माहीत आहे. Tn = A + n - 1D. पहिले 5 पदं A आणि D ची किंमत माहीत असेल तेव्हा काढत असताना Tnचं सूत्र वापरायचं की A + D, A+2D, A+3D, A+4D हे सूत्र वापरायचं. यासाठी आपण कंपॅरेटिव्ह स्टडी केलेला आहे. तर A + D, A+2D याच्या किमती वापरून जर पहिले 5 पदं काढले तर हे 2 मिनिटाचंच काम होईल. पण याच्यामध्ये जर Tnचं सूत्र वापरलं तर हे प्रत्येक वेळेस कॅल्क्युलेशन करत जावं लागेल आणि हे तुम्हाला लक्षात येईल की याचं उत्तर द्यायला सुद्धा वेळ लागलेला आहे. हे आपण करून पाहायचं घरी. अप्लाय अँड इव्हॅल्युएटमध्ये एका शेतकऱ्याने खाजगी सावकाराकडून 3 लाख रुपये कर्ज घेतले. त्याने व्याजासह ती रक्कम फेडताना 1000 रुपये महिना व नंतरच्या प्रत्येक हप्त्यात 100 रुपयांनी वाढ करून नियमितपणे भरले. 90 हप्त्यामध्ये पूर्ण रक्कम व्याजासह भरली असेल तर त्या शेतकऱ्याने सावकाराला किती व्याज दिले. हे उदाहरण अंकगणिती श्रेणीमध्ये बसते. पहिले जे पद आहे ते A = 1000 रुपये आणि ते D = साधारण फरक म्हणजे 100 रुपये आणि हप्त्यांची संख्या 90 आणि आतापर्यंत किती पैसे दिले हे Snच्या सूत्राचा वापर करून आपण काढू शकतो. 10, 15, 20, 25, 30 या अंकगणित श्रेणीचे T20 आणि S20 काढा. Sn आणि Tnचं सूत्र आपल्याकडे माहीत आहे. इथं पहिलं पद 10 आहे, साधारण फरक 5 आहे. या साधारण फरक 5, यांची किंमत 20 या किमतीचा वापर करून या किमती Tnच्या किमतीमध्ये सूत्रामध्ये ठेवायच्या. Tn = A + n - 1D. त्यामध्ये ठेवल्यावर T20 = 105 येते आणि Sn = n/2 2A + n - 1D अशा किमती ठेवल्यावर तर S20 = 1150 येते. अशा प्रकारचं आणखी एक उदाहरण आहे. शाब्दिक उदाहरणाचा आपण वापर करत आहोत. यामध्ये एका जोडप्याने आपल्या भविष्याची
तरतूद म्हणून 1 रुपये बचत करण्यास सुरुवात करून दर दिवशी 1 रुपया अगोदरच्या दिवसापेक्षा वाढून जमा करण्याचा संकल्प केल्यास व त्याप्रमाणे प्रामाणिकपणे 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2025 अशी 10 वर्षे बचत केल्यास त्यांची मूळ रक्कम किती जमा होईल, तसेच त्यांनी ती रक्कम 31 डिसेंबर 2020च्या अखेरीस मोजली असती तर किती भरली असती. वरील बचतीचे उदाहरण हे अंकगणिती श्रेणीचे उदाहरण होईल का? ती शांत असेल की अनंत का? हे आता ही जी अंकगणिती श्रेणी आहे यामध्ये सुरुवातीला 1 रुपयाची बचत, नंतर ती 1 रुपयाने वाढत आहे. पहिले पद ए साधारण फरक आहे, पण आता प्रत्येक वर्षाचे 1 जानेवारी ते 1 डिसेंबर हे प्रत्येक वर्षाचे आपण दिवस काढत आहोत. तर 1 जानेवारी 16 ते 1 डिसेंबर 16पर्यंत 366 दिवस झाले. यामध्ये लीप इयरचा सुद्धा विचार करणं आवश्यक आहे. लीप इयर नसताना ते 365 दिवस असतात. 4 वर्षांना लीप वर्ष येते, याची नोंद घेऊन आपण हे सगळे त्यांचे दिवस मोजलेले आहेत. 10 वर्षे एकूण दिवस किती होतात याचा आपण आकडा काढला आहे आणि त्याला आपण एनची किंमत म्हटली आहे. एन = 3653. एकूण बचत जर पाहिजे असेल तर ते 3653 हे एन ठेवून SN जे सूत्र आहे N/2 2f-1d यामध्ये ठेवल्यावर त्याची एकूण बचत लक्षात येईल. आणि कोणत्या वर्षीची बचत पाहिजे असेल तर ते त्या वर्षीपर्यंत किती दिवस झाले त्यानुसार आपण त्याची काढू शकतो. म्हणजे SN आणि TNच्या सूत्राच्या आधारे हे आपण करू शकतो. एखादं समजा एक संख्या आहे 27/35 के 19/5 के ही अंकगणिती श्रेणीत असेल तर के ची किंमत काढा. तर यामध्ये 2 लगतच्या पदाचा साधारण फरक हा समान असते. या संकल्पनेचा वापर करून आपण ते 2 पदं समान दाखवून के ची किंमत काढू शकतो. के ची किंमत येते -3/7. संदीपने 2006च्या नवीन वर्षानिमित्त इंग्रजीचे दररोज 5 शब्द अगोदरच्या दिवसापेक्षा वाढवून संग्रहित व पाठ करायचे ठरवले. प्रथम दिवशी 10 शब्द पाठ करून संग्रहित केले तर शेवटच्या वर्षाच्या दिवशी किती शब्द पाठ केले असतील व वर्षभरात किती शब्द संग्रहित व पाठ केले असेल. म्हणजे शेवटच्या दिवशी त्याला किती शब्द पाठ करावे लागतील आणि वर्षभर त्यानं किती शब्द पाठ केले असतील. या ठिकाणी TN आणि SNच्या किमतीचा आधार घेऊन, सूत्रांचा आधार घेऊन आपण शेवटच्या वर्षाचं TNच्या सहाय्याने काढू शकू. आणि 2006 यामध्ये कामाचे दिवस किती होतात, ते लीप वर्ष होते का याची नोंद आपण तुम्हाला घ्यायला अगोदरच सांगितलेली आहे. अशा प्रकारे 2016 ते साल होतं, लक्षात ठेवायचं आहे. मोहनलालने एक दुकान 6 लाख रुपयामध्ये घेण्याचे ठरवले व 10% रक्कम अग्रिम देऊन दुकान ताब्यात घेतले व उरलेली रक्कम 60,000 रुपये अधिक ठरलेल्या रकमेवर 10% वार्षिक व्याज, म्हणजे 60,000 रुपये तो दिलंच, नंतर उरलेली रक्कम जी आहे त्या उरलेल्या रकमेवर 10% वार्षिक व्याज, कारण की ते 60,000 रुपये दिले आणि ती रक्कम काही फिटत नाही पूर्णपणे. म्हणून की ते असे 9 वार्षिक हप्ता देण्याचे ठरले तर ते दुकान व्याजासह किती रुपयात विकत घेतले. एक रकमी व्यवहार न झाल्यामुळे त्यांना काही रक्कम देणे आणि काही रकमेवर उरलेल्या रकमेवर व्याज देणे असंही त्यांना सुरूच ठेवायचं आहे. तर अग्रिम रक्कम त्यांनी 60,000 भरली म्हणून उरलेली होती रक्कम. आता तुमचं ठरलं होतं 6 लाखाचा व्यवहार, त्याच्यातून 60,000 वजा होतील तर ते 5,40,000 रुपये उरतील. तर तुम्ही जेव्हा पहिला हप्ता भरायला जाल तर पहिल्या हप्त्याच्या वेळेस तुम्हाला 60,000 द्यावं लागतील आणि 5,40,000चे 10% म्हणजे 54,000 द्यावं लागतील. म्हणजे 60,000 अधिक 54,000 बरोबर 1,14,000 रुपये पहिला हप्ता म्हणून तुम्हाला द्यावा लागेल. असंच उरलेली रक्कम किती आहे ते पाहून त्याच्यावर दुसरा हप्ता भरताना सुद्धा 60,000 अधिक उरलेल्या रकमेवर 10% व्याज. असंच जितके हप्ते भरायचे सांगितलेले आहे 9 हप्ते, त्या 9 हप्त्यापर्यंत आपल्याला करायचं आहे असं. आणि किती होते ते पाहायचं आहे. तर ते उरलेल्या याच्यावरचं व्याज आपण पाहिलेलं आहे किती येते. त्यामध्ये SNचं सूत्र, SNच्या सूत्राने हे काढता येते आतापर्यंत किती रक्कम त्यांना आपण दिली आहे म्हणून. तर मोहनलालने ते दुकान किती रुपयाला घेतलं
पैसे किती दिले, त्याचं त्यांना किती रुपयाला पडलं ते दुकान, त्याचं व्याज किती दिलं. निव्वळ व्याज दिले होते 6,00,000 आणि निव्वळ व्याज त्यांनी 7,02,000 रुपये दिले आणि 6,00,000 रुपये हे त्यांचे हप्त्याने भरले गेले होते ते. अशा प्रकारे 13,02,000 रुपयामध्ये ते पडलेलं आहे. हा व्यवहार जर नगदीमध्ये झाला असता, त्याच दिवशी पैसे दिले गेले असते, तर 6,00,000मध्येच ते झालं असतं. 7ने भाग जाणाऱ्या 3 अंकी नैसर्गिक संख्या किती आहेत? आता 3 अंकी संख्येची सुरुवात 100पासून होते, पण 100ला काही 7ने भाग जात नाही, पूर्णपणे भाग जात नाही. म्हणून आपण 105 ही पहिली संख्या निवडली. आणि सगळ्यात मोठी 3 अंकी संख्या 999 आहे, पण 999ला सुद्धा 7ने भाग पूर्णपणे जात नाही, काही ना काही उरते. तर त्यामध्ये आपण 994 ही शेवटची संख्या पकडलेली आहे. तर शेवटचं पद माहीत आहे, पहिलं पद माहीत आहे, 7ने भाग जाते म्हणजे साधारण फरक माहीत आहे. इथं TNचं सूत्र वापरून आपण ते काढू शकतो. 1 ते 250 यामधील 8ने भाग जाणाऱ्या संख्याचे T21 पद काढा. शेवटचे पद किती असेल? संख्या अंकगणितासाठीचे पहिले पद हे 8च राहील, कारण की 8ने भाग जाते म्हणजे पहिले पदही 8 आणि साधारण फरकही सुद्धा 8च. शेवटचे पद आता 250ला 8ने भाग जात नाही, पण 248ला तो जाते, त्याच्या लगतच्या संख्येला जाते, तर ते शेवटचे पद होईल. TNचं सूत्र वापरून आपण हे किती पदे असतात ते काढू शकतो. खाली अंकगणित श्रेणीचे TN काढा व त्यावरून T27 काढा. अंकगणित श्रेणी आहे 8, 13, 18, 23, 28. यामध्ये E म्हणजे पहिलं पद, साधारण फरक किती आहेत? 8. साधारण फरक किती आहे? ते 5, 8 + 13 5 आहे. या 5मध्ये TNचं सूत्र वापरायचं, A + n-1D असं केल्यावर आपल्या लक्षात येईल. या सूत्रावरून T27 काढता येईल. जर एका अंकगणित श्रेणीचे 11वे पद 29 व 29 47 असेल तर खालील बाबी शोधा. पहिले पद व साधारण फरक. 31वे पद काढा. n वे पद 209, तर n ची किंमत काढा. अशा प्रकारचे सगळे उदाहरण TNच्या सूत्राच्या सहाय्याने आपण करू शकतो. इथं उदाहरण सोडून दिलं आहे, आपण तुम्ही पाहायचं आहे, तुम्हाला करता येत पहा. पुढे दिलेल्या अंकगणित श्रेणीत किती पदे आहेत? पहिलं पद माहीत आहे 91, 198, 205. शेवटचं पद माहीत आहे 380. पहिले पद 191, साधारण फरक 7. शेवटचे पद 380. यामध्ये TNचं सूत्र वापरून आपण एकूण किती पदे आहेत ते काढू शकतो. एका शेतकऱ्याने थ्रेशर मशीन हप्त्याने खरेदी केली. त्याने 7व्या व 15व्या हप्त्याच्या रूपाने अनुक्रमे 464 व 400 रुपये जमा केले. तर पहिल्या व शेवटच्या हप्त्याची रक्कम किती? एकूण हप्ते किती लागतील? थ्रेशरची किती रुपयाला खरेदी केला? यामध्ये सुद्धा आपण पहिला हप्ता, साधारण फरक, TNचं सूत्र याचा वापर करून हे D साधारण फरक किती येते हा कमी होत चालला आहे, इतकं लक्षात ठेवायचं आहे. आणि त्या TNच्या किमतीच्या आधारे आणि SNच्या किमतीच्या आधारे आपण विविध किमती काढू शकतो, इतकं लक्षात ठेवायचं आहे. आणि शेवटचं उदाहरण आहे, अशा किती 4 अंकी संख्या आहेत की ज्यांना 101ने भागले असता 99 बाकी उरते? तर 4 अंकी संख्या पाहिजे. 4 अंकी संख्या ही सुरुवातीला 1000पासून सुरू होते, पण 1000ला काही 101ने भाग जात नाही, म्हणून पहिलं पद 108 घेतले, 108ला ते जातं भाग. तर आता अशा किती 4 अंकी संख्या आहेत हे जर शोधायचं असेल तर त्याला भाग गेला पाहिजे. म्हणते कितीनं? तर ते बाकी किती उरली पाहिजे? 101ने भागले तर 99 बाकी उरली पाहिजे. या अटीमध्ये बसण्यासाठी आपण त्याचा विचार करू आणि त्यासाठी TN हे सूत्र वापरू. तर n वे पद 9997 होईल, हे आपल्या लक्षात येईल, कारण की 9997ला 101ने भागले असता 99 बाकी उरते. याचा आधार घेऊन आपण किती 4 अंकी संख्या येतील हे आपण शोधू शकतो. That's all. Thank you.